वेळ हातात आहे तोवर माणसांना ओळखा. कोणासाठी किती थांबायचं आणि कोणाला किती महत्त्व द्यायचं हे ज्याला समजलं तो नात्यात कधीच फसत नाही. जी माणसं खरोखर आपली आहेत त्यांना जीवापाड सांभाळा. ती रुसून कायमची दूर जाण्याआधीच त्यांना आपलंसं करा. नात्यांचा विळखा तोडणं सोपं असतं, पण तो पुन्हा विणणं खूप कठीण. आठवणींच्या हिंदोळ्यावर रडत बसण्यापेक्षा वर्तमानातील माणसांना आनंदाने साथ द्या. कारण एकदा गेलेला काळ आणि हरवलेली माणसं पुन्हा त्याच मायेने परत येत नाहीत. होय स्वामी भक्तांनो, आयुष्याच्या प्रवासात आपण अनेक वळणांवरून जातो, पण कधीतरी शांतपणे मागे वळून पाहिल्यावर एक सत्य प्रकर्षाने आपल्याला जाणवतं. ते म्हणजे नात्याचं गणित. अनेकदा आपण एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात अकारण प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व देतो. आपण ज्यांना मनाच्या अगदी जवळचं स्थान देतो त्यांच्या आयुष्यात मात्र आपण तितके महत्त्वाचे नसतोच मुळी. ही जाणीव मनाला कुठेतरी खोलवर जखम करून जाते. बऱ्याचदा ती व्यक्ती आपल्याला सोडून जाईल किंवा आपलं नातं तुटेल या भीतीने आपण आपला आत्मसन्मान सुद्धा बाजूला ठेवतो. समोरच्याची मनधरणी करण्यात आपण इतके गुंततो की आपण स्वतःला हरवून बसतो. पण जेव्हा गैरसमजाची ठिणगी पडते ना, तेव्हा नात्याचा जमा खर्च मांडला जातो. तेव्हा लक्षात येतं की ज्या आपलेपणासाठी आपण धडपडत होतो तो कधीच विखरून गेला आहे. काळ कोणासाठी थांबत नाही. वेळ निघून जाते, माणसं दुरावतात, पण मग कधीतरी एकाकीपणात त्या व्यक्तीची आठवण येते आणि ती रिकामी झालेली जागा टोचू लागते. मग पुन्हा साथ घातली जाते. एकमेकांना सावरण्याचे प्रयत्न होतात, पण त्या नात्यात आधीसारखं जिवंतपणा उरत नाही. माणसं तीच असतात, पण नात्यातला जो निखळ आपलेपणा मात्र हरवलेला असतो. बरोबर ना? म्हणूनच नातं ओळखा आणि त्यानुसार तो सांभाळा. जर तुम्हाला हे खरं वाटत असेल तर होय स्वामी आई मी तुझंच बाळ आहे असे तुम्ही टाईप करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त जणांना शेअर करा. भगवंत स्वामी म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचे हे वचन तुम्ही कायम लक्षात ठेवा. कारण माणसांनी जरी साथ सोडली तरी देव कधीच साथ सोडत नाही. त्यामुळे माणसांवरती तुम्ही विश्वास नाही ठेवली तरी चालेल, पण भगवंतावरती विश्वास ठेवा. कारण भगवंत कधीच एकटं सोडत नाही. होय, प्रत्येक जण जसा असतो तशीच संगत त्याला लाभते, आवडते, गरजेची असते. वाघाचे पांघरून घेऊन शेळी वाघ होत नाही. चुकीला चूक म्हणण्याची हिंमत ही सर्वसामान्य माणसाला कळत नाही. होय स्वामी भक्तांनो, झुकायचे कुठे हे देखील कळायला बुद्धी लागते. नेहमी झुकणारा माणूस हा कायम बरोबरच असतो असं नाही, तर तो लाचार असतो. ज्याला चांगलं वाईट समजत नाही. वाईट अयोग्याची साथ सदैव हानिकारकच असते. अशी अयोग्य साथ सुटलेली बरी हे नक्की. होय, चूक बरोबर याची जाणीव होत नाही असा व्यक्ती कधीच भरवशाचा नसतो. अशा बेभरवशाच्या व्यक्ती कधीच मैत्री प्रेम याचा पात्र ठरत नाही. हे लाईव्ह प्रूफ जिवंत उदाहरण आहे स्वामी भक्तांनो. त्यामुळे व्यक्ती कधीही राजाचे जीवन जगू शकत नाही. तो नेहमी कामगारच राहतो आयुष्यभर. त्यामुळे आयुष्यात एकटं चालण्याची ताकद ठेवा. कारण जग हे ज्ञान देईल पण साथ कधीच देणार नाही. जर तुम्हाला विश्वास असेल तर होय माझा देव माझे स्वामी आहे असे तू टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या बाळा, आयुष्यात कितीही दुःख आले, काही झालं तरी तू स्वतःवरती विश्वास ठेव. कारण तुझा स्वतःवरचा विश्वासच तुला शेवटपर्यंत घेऊन जाणार आहे. बाळा, आयुष्यातील वेळ नाती हे खूप महत्त्वाचे आहे. अमूल्य संपत्ती कितीही असली तरी वेळेपेक्षा कोणीच नाही. वेळ ही धनापेक्षाही अधिक मौल्यवान आहे. गेलेले पैसे परत मिळवता येते, पण गेलेली वेळ परत आणता येत नाही बाळा. वेळ निरंतर चालत राहते, ती कोणासाठीही थांबत नाही. होय बाळा, यशस्वी लोक वेळेचे योग्य नियोजन करून ते यशस्वी होत असतात. माझ्या लेकरा, वेळ ही सर्वात मोठी गुरु आहे जी अनुभवातून संयम आणि कष्टाचे महत्त्व शिकवते. माझ्या बाळा, नात्यामध्ये योग्य वेळ देणे आवश्यक आहे. जर आपण नात्यांना वेळ दिला नाही तर ती दुरावतात. माणसाची खरी ओळख संकटाच्या वेळी होते बाळा. जेव्हा नात्यांमधील खरेपणा समजतो
चांगल्या वेळेत सुख शेअर करण्यासाठी आणि वाईट वेळेत आधार देण्यासाठी नाती महत्त्वाची असतात आणि ही नाती आपल्याला आयुष्यभर साथ देणारी असतात. म्हणून बाळा, जर तुम्ही वेळेचा सदुपयोग केला नाही तर तीच वेळ तुमची सर्वात मोठी शत्रू बनत असते. कारण जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा फक्त हुरहुर आणि पश्चाताप आपल्या हातात उरतो. बाळा, कोणतीही वेळ आपल्या मर्जीनुसार बदलत नाही. बाळा, वेळ आपल्याला आयुष्याचा खरा अर्थ दाखवते. आपले आयुष्य आपण वेळेचा वापर कसा करतो यावर ठरवत असते. थोडक्यात सांगायचं तर वेळ कोणासाठीच थांबत नाही. त्यामुळे नंतर करू असे न म्हणता आताच कृती कर. वेळेचे भान ठेवून नाती जप आणि कष्टाने आयुष्याला सुरुवात कर. होय माझ्या लेकरा, तुझं आयुष्य हे तुझं आहे, दुसऱ्या कोणाचं नाही. त्यामुळे तुझ्या मर्जीने तू ते आयुष्य जग. कोणाचंही गुलामगिरी तू करू नकोस. माझ्या लेकरा, मी कायमच तुझ्या सोबत असणार आहे. फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि माझ्यावर विश्वास असेल तर माझा देव, माझे स्वामी असे तू टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या लेकरा, तू थांबलास तरी वेळ पुढे चालत जाणार आहे. तू विचार करत राहिलास तरी ती निघून जाणार आहे. म्हणून तू तुझ्यावरती विश्वास ठेव आणि भगवंतावरती विश्वास ठेव. तुझा भगवंत कायमच तुझ्या पाठीशी असणार आहे. कारण तू देवाचा लाडका भक्त आहेस आणि देव तुझ्यावर खूप प्रेम करतो. जर तुझाही तुझ्या देवावर प्रेम असेल तर लव यू गॉड असे तू टाईप कर. माझ्या लेकरा, मी प्रत्येकाला सारखीच वेळ देतो, पण त्याचा उपयोग कोण कसा करतो हे मात्र मी त्याच्यावर सोडतो. तू म्हणतोस माझं नशीब खराब आहे, पण खराब तुझं नशीब नाही तर तू निर्णय उशिरा घेतोस. वेळ ही भगवानाची सर्वात मोठी देणगी आहे बाळा. त्यामुळे तू थांबू नकोस. तुझी वेळ थांबणार नाही. आजच ठरव की तू वेळेचा आदर करणार, नाती जपणार आणि आपल्या स्वप्नांसाठी झगडणार. कारण वेळ म्हणजे भगवानाचा आशीर्वाद आहे आणि तो तू प्राप्त कर. माझ्या बाळा, विश्वास ठेव. माझे नाव घेताच मनाला एक वेगळी शांतता मिळते. अडचणी कितीही मोठ्या असल्या पण स्वामींचं नाव घेतलं की मनात आशेचा दिवा पुन्हा पेटतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक पावलावर माझा हात आहे. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा स्वामीच नव्याने सुरुवात करून देतात. फक्त मनातून एकदा तू हाक मार, श्री स्वामी समर्थ, आणि मग बघ मार्ग स्वतः तयार होतो. श्रद्धा ठेव, विश्वास ठेव. स्वामी कधीच उशीर करत नाही. ते योग्य वेळेची वाट पाहतात. तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय त्यामागे स्वामींचीच योजना आहे. म्हणून काळजी सोड, विश्वास ठेव आणि फक्त स्वामींवरती विश्वास ठेव. जर तुझा तुझ्या देवावरती विश्वास असेल तर स्वामी आई असे तू टाईप कर. माझ्या लेकरा, आजची रात्र तुझ्यासाठी चमत्कारिक असणार आहे. तुझं नशीब आता बदलून जाणार आहे. हा व्हिडिओ फक्त तुलाच पाहायचा होता म्हणून तुझ्या समोर आला आहे. होय बाळा, हा योगायोग नाही, ही स्वामींच्या आशीर्वादाची खूण आहे. स्वामींचं नाव घेतलं की अशक्य सुद्धा शक्य होतं. भिवू नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. होय माझ्या लेकरा, बघ रोज शांतपणे तू स्वामींचे नाव घे आणि स्वामींवरती तू विश्वास ठेव. कारण स्वामी माऊली कधीच आपल्या लाडक्या भक्तांना एकटं सोडत नाही. कायम त्यांच्या पाठीशी ते असतात. माझ्या बाळा, तुला असं वाटतं की तुझं कोणीच नाही, पण तुझा देव तुझ्या सोबत आहे. होय माझ्या लेकरा, आता तुझे शत्रूसुद्धा तुझ्यासमोर नतमस्तक होऊन जाणार आहेत. त्यांनी कितीही कट कारस्थान रचू दे, पण आता तुझा देव तुझ्या सोबत आहे. त्यामुळे तू अतिविचार करणं सोडून दे. ज्याचं मन अस्थिर असतं त्या आयुष्य खराब करत असतं. म्हणून बाळा, राग, लोभ, ईर्ष्या आणि अहंकार हे अंतर्गत शत्रू आहेत, जे मानवी जीवन नकारात्मककडे नेत असतात. त्यामुळे त्यांना तू सोडून दे. माझ्या बाळा, शत्रूसमोर कधीच तू स्वतःला कमजोर दाखवू नकोस, नाहीतर तो त्याचा गैरफायदा घेत असतो. रागाच्या भरात किंवा भीतीपोटी चुकीचे निर्णय घेऊ नकोस. शांतपणाने परिस्थिती हाताळ. माझ्या बाळा, शत्रू कितीही कमकुवत असला तरी त्याला तू कधीच कमी समजू नकोस. आपल्या कमकुवत गोष्टी कधीच शत्रूला तू समजू देऊ नकोस. काही वेळा जीवनात अचानक आपल्या आयुष्यात अशी परिस्थिती उद्भवते, असे वाईट प्रसंग येतात. त्यावेळेस हे शत्रू नागासारखे फणा काढून आपल्या आयुष्यात सगळी राख रांगोळी करायला येत असतात. त्यामुळे तू कोणावरतीही विश्वास ठेवू नकोस, कारण या जगात कोणीच कोणाचं नाही.
होय माझ्या लेकरा, सुख आणि दुःख हे आयुष्याचे 2 टप्पे आहेत. दुःखात खचून न जाता स्वतःला सावरायला शिक आणि सुखात वाहवत जाऊन आपली दिशा विसरू नकोस. राग, भीती, क्रोध हे तुझ्या खूप मोठे शत्रू आहेत बाळा. त्यांच्यावर नियंत्रण ठेव, मन शांत ठेव, कारण शांत मनातच योग्य विचार, योग्य निर्णय आणि योग्य कृती जन्माला येते. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर बाहेरच्या परिस्थितीपेक्षा आपल्या अंतर्मनावर विजय मिळवणे खूप गरजेचं आहे बाळा. स्वतःवर संयम ठेव, विचारांवर नियंत्रण ठेव आणि जीवनाला योग्य मार्गावर पुढे घेऊन जा. दुःखात खचून जाऊ नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. जर माझ्यावर विश्वास असेल तर माझा देव माझ्या पाठीशी असे तू टाईप कर आणि हा भक्तिमय चॅनल तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. बाळा, आपला शत्रू हा बाहेर नसून आपल्यातच आहे. काही वेळेला आपण आपल्याला होणाऱ्या तणावाला कारणीभूत असतो. आपल्या डोक्यात सतत चालणारे विचार, त्यात प्रत्येक विचारांना महत्त्व देत बसणं आणि मग उदास होत राहणं हे आपल्याला फार चांगलं जमतं. बाळा, आपल्या विचारांवर आपले कधीच नियंत्रण नसते. मोकाट सुटलेल्या विचारांना आपण त्यांना हवं तसं वाहू देतो. मग ते आपल्याला नकारात्मकतेकडे, निराशेकडे घेऊन जातात आणि मग त्याची जागा मानसिक तणाव घेते, जी आपल्या मानसिक व्याधी देऊन जाते. जी व्यक्ती सोबत आयुष्यभर निभवते त्याचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो आणि आपल्या विचारांसोबत आपलं आयुष्य देखील नकारात्मकतेकडे वळले जाते आणि मग सगळा घोळ होऊन बसतो. म्हणून बाळा, नेहमी आपण स्वतः आपल्या विचारांवरती लक्ष ठेवले पाहिजे. नाहीतर कधी कधी कोणती अचानक आलेली परिस्थिती, अचानक घडलेली कोणताही वाईट गोष्ट देखील आपल्या आयुष्यात बराच मानसिक तणाव देऊन जाते. कधी कधी अनारक्षितपणे आपल्याला नको असलेल्या गोष्टी अचानकपणे घडून जातात, ज्यातून सावरणं आपल्या हातात नसतं, तर ते पुरेपूर परिस्थितीवर आणि वेळेवर सोडून द्यायचं असतं. परिस्थितीवर सोडलं तरी आपल्या हातून काहीतरी महत्त्वाचं निसटतं, असं ती असते वेळ. पण आपण त्यासाठी काहीच पर्याय करू शकत नाही. त्यावेळेस आपल्या हातात असतं ते फक्त खचून न जाता खंबीरपणे उभे राहून परिस्थितीशी लढा देणं, ती वेळ सरून जाण्याची वाट पाहणं, संयम बाळगणं. ते सगळ्यांना जमत नाही, हे सगळ्यांनाही शक्य होत नाही आणि ज्यांनी ते शक्य होत नाही त्यांनाच मग मानसिक तणावाचा घेरा पडतो. तो पूर्णपणे त्यात घुसमटून जातात आणि मग त्यातून त्यांना बाहेर निघणं अशक्य होऊन जातं. होय माझ्या लेकरा, टेन्शन कोणालाच नको असतो. प्रत्येकाला कमी जास्त प्रमाणात तो असतो. त्यातून संयम ठेवून त्यातून कसं बाहेर पडावं ह्याचा विचार करणं हे खूप महत्त्वाचं आहे. संयम हे कोणत्याही परिस्थितीत फार महत्त्वाचं. मानसिक ताण एक अशी गोष्ट जी आपल्यातच वास करते, ज्याच्यापासून आपण कधीच कुठे लांब नाही पळू शकत. आपण त्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न केला की ते आपल्यावर अजून हावी होतात. म्हणून त्यांच्यापासून लांब जाण्याऐवजी त्यांना खंबीरपणे लढा द्या. होय माझ्या लेकरा, हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात ह्याचे प्रमाण खूप वाढले आहेत. टेन्शन आणि हे मानसिक रोग. त्यामुळे तू स्वतःवरती विश्वास ठेव. जगामध्ये खूप टेन्शन आहे बाळा, तुझं दुःख काहीच नाही. म्हणून माझ्या लेकरा, आयुष्य जगण्यासाठी मानसिक ताण नियंत्रित असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून हा संदेश तू जर शेवटपर्यंत ऐकत असशील तर जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या लेकरा, स्वतःवरती विश्वास ठेव, निगेटिव्ह विचारांना दूर ठेव आणि आनंदी आयुष्य जगायला तू सुरुवात कर. बाळा, कितीही काही झालं तरी आपल्या जिभेवर तू नियंत्रण ठेव. यासाठी तुला नियमित व्यायाम, योगा, शारीरिक आणि मानसिक तणाव दोन्ही नियंत्रणात आणावं लागेल. माझ्या लेकरा, कितीही आवडती व्यक्ती असेल तरी त्याला तू जास्त जवळीकता साधू नकोस. आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून तू चांगल्याच गोष्टी घे, वाईट गोष्टी तिथेच सोडून दे. माझ्या लेकरा, वेळ कोणासाठी थांबत नाही, तसंच आयुष्य सुद्धा कोणासाठी थांबत नाही. जर कधी आपल्या डोक्यात वाईट विचार आलाच तर त्याला थांबवायचा विचार न करता आपल्या विचारांनाच एक वेगळी नवीन कलाटणी देऊन त्या चांगल्या विचारांकडे घेऊन जायला हवं. आपल्या आयुष्यात घडलेला एखादा चांगला प्रसंग आठवायला हवा. आपल्या आयुष्यात आपली आवडती व्यक्तीला आठवावं, जिला आठवून आपल्याला सगळं काही विसरून जाऊ शकतो. त्या व्यक्तीच्या अशा वेळेस स्वतःला आपल्या आवडत्या कामात गुंतवून घ्या, म्हणजे त्या वाईट नकारात्मक विचारांपासून आपण दूर जातो आणि आपल्याला आनंदी जीवन जगायला मदत होते. म्हणूनच बाळा,
आता कितीही काही झालं तरी तुझं आयुष्य मी आनंदाने भरभरून टाकणार आहे. होय माझ्या लेकरा, माझा आशीर्वाद कायमच तुला मिळणार आहे. विश्वास ठेव, तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. जर तुला माझ्यावर विश्वास असेल तर माझा देव माझ्या पाठीशी आहे आणि होय देवा मी सज्ज आहे असे तू टाईप कर. हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब कर आणि हाईप देखील कर. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.